नमस्कार. आज आपण एका अशा मराठी कादंबरीबद्दल बोलणार आहोत जी फक्त एक गोष्ट नाहीये, तर एक अनुभव आहे, जो वाचणाऱ्याला आतून मुळापासून हलवून सोडतो आणि समाजाला एक आरसा दाखवतो. चला, या जबरदस्त साहित्यकृतीचा प्रवास कसा आहे तो समजून घेऊया. ही कादंबरी म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये. एका समीक्षकाने म्हटलंय त्याप्रमाणे ही एक अशी कहाणी आहे जी आपल्या विवेकाला धक्का देते आणि प्रस्थापित व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करायला भाग पाडते. अहो, हे एकच वाक्य या पुस्तकाची ताकद काय आहे हे सांगायला पुरेसं आहे. तर पुस्तकाचं नाव आहे एक भाकर तीन चुली आणि लेखक आहेत देवा झिंजाड. ही कादंबरी एका अशा स्त्रीची कहाणी आहे जी एका निष्ठुर जगाविरुद्ध लढते आणि या लढाईत तिचं आयुष्य अक्षरशः होरपळून निघतं. चला तर मग पहिल्या भागाकडे वळूया. एक आत्मा हादरवणारी कादंबरी एक भाकर तीन चुली या साहित्यकृतीचा उलगडा करूया. म्हणजे ही कथा इतकी प्रभावी का आहे आणि वाचकांच्या मनाला इतका खोलवर जाऊन का स्पर्श करते, चला पाहूया. आता पाहूया कथेची नायिका, कधीही न तुटणारी पारू. तिच्या जीवनप्रवासाबद्दल बोलूया, कारण ह्या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे पारू, जिचा जीवनप्रवास म्हणजे निव्वळ संघर्ष आहे आणि त्याचसोबत अविश्वसनीय धैर्याची गाथा आहे. पारूचा जन्मच जणू काही संकटांचं ओझं घेऊन झाला होता. म्हणजे जन्मापासूनच तिच्या वाट्याला काय आलं तर पुरुष सत्ताक समाज, जातीय भेद आणि एकामागोमाग येणारी वैयक्तिक दुःख. जरा तुझ्या आयुष्याकडे बघा. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी एका म्हाताऱ्या माणसाशी लग्न लावून दिलं आणि त्यानंतर लगेचच विधवापण आलं. दुसरं लग्न झालं तेही एका विधुराशी, पण मुलाच्या जन्मानंतर तो नवराही गेला. तिसऱ्या लग्नानंतर गाव बदलला, नवरा बदलला, पण संघर्ष काही संपला नाही. म्हणजे तिचं आयुष्य म्हणजे संकटांची एक न संपणारी मालिकाच होती जणू. तिचं दुःख कसं होतं माहितीये? जणू काही तळ नसलेली विहीर, आत फक्त अंधार आणि कितीही उपसलं तरी कधीही न संपणारं पाणी. एक अशी वेदना जिला अंतच नव्हता. पण इतकं सगळं सोसूनही पारूने हार मानली नाही. नाही, एखाद्या चिवट शेतकऱ्यासारखी तिने प्रत्येक संकटावर मात केली आणि आपल्या आयुष्याची ती नापीक जमीन नांगरतच राहिली. एका समीक्षकाने तिच्याबद्दल काय सुंदर लिहिलंय बघा. आयुष्याची वाताहत होऊनही राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन ती संकटांवर तुटून पडते. वाह, हीच तर तिच्या प्रचंड इच्छाशक्तीची आणि जगण्याच्या जिद्दीची खरी ओळख आहे. आता आपण वळूयात तिसऱ्या भागाकडे, लेखकाचं जगलेलं सत्य, जिथे कथा आणि वास्तव एकरूप होतात. पण थांबा, पारूची ही कहाणी ही केवळ कल्पनेतून साकारलेली आहे का? आता आपण या कथेमागच्या एका फार मोठ्या सत्याकडे जाणार आहोत. खरंच मनात एक प्रश्न येतोच, इतकी दाहक, इतकी खरी आणि इतकी तपशीलवार कथा जी वाचताना अंगावर काटा येतो, ती फक्त काल्पनिक असू शकते का? शक्य आहे का? याचं उत्तर मिळतं ते लेखकाच्याच समर्पणात. ते लिहितात, सर्व जाती धर्मांतील असंख्य अनामिक स्त्रियांना आणि माझ्या प्रिय आईला ही कादंबरी समर्पित. आणि इथेच या कथेचा खरा गाभा दडलेला आहे. हो, बरोबर ओळखलत. पारू हे कोणतंही काल्पनिक पात्र नाही. ती लेखक देवा झिंजाड यांची स्वतःची आई आहे. आणि ही कादंबरी ही त्यांच्या आईनं प्रत्यक्ष जगलेल्या आयुष्याची, तिच्या संघर्षाची सत्यकथा आहे. लेखक एका ठिकाणी इतकं मार्मिकपणे लिहितात की ते म्हणतात, मी जरी प्राथमिक शाळेत शिकत असलो तरी माझी आई जगण्यावर PhD करत होती. विचार करा, हे एकच वाक्य त्यांच्या आईच्या अनुभवांची खोली किती सहजपणे सांगून जातं. हे सगळं कागदावर उतरवणं सोपं नव्हतं. लेखकाला तब्बल 8 वर्ष लागली. 8 वर्ष! हे त्यांच्या समर्पणाचं आणि या कथेच्या खोलीचं प्रतीक आहे. आणि हे सगळं त्याने आपली नोकरी आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळून केलं. जवळपास 850 तास त्यांनी या लेखनासाठी दिले. म्हणजे हा फक्त एक लेखन प्रकल्प नव्हता, तर ती एक तपश्चर्या होती. आता चौथा भाग, आयुष्य वाचवणारी कथा. या सत्यकथेचा विलक्षण प्रभाव काय झाला ते पाहूया. कारण ही कथा फक्त लिहिली गेली नाही, तर तिने वाचकांच्या आयुष्यावर एक अविश्वसनीय, एक खूप मोठा परिणाम घडवला आहे. या पुस्तकाचं खरं यश हे त्याच्या विक्रीच्या आकड्यांमध्ये किंवा मिळालेल्या पुरस्कारांमध्ये नाहीये, तर ते आहे लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याच्या त्याच्या ताकदीत. लेखकानं एका मुलाखतीत सांगितलेला हा प्रसंग ऐका, खूप बोलका आहे. एका 23 वर्षांच्या तरुणीनं, जी अक्षरशः आत्महत्येच्या टोकावर उभी होती, तिनं हे पुस्तक वाचलं आणि मग तिनं लेखकाला फोन करून सांगितलं, मी लढेन, मी आत्महत्या करणार नाही. आता सांगा, यापेक्षा मोठा पुरस्कार तो कोणता असू शकतो?
आणि हा काही एकुलता एक अनुभव नाहीये. लेखकाला अशा शेकडो लिखित प्रतिक्रिया मिळाल्या, त्यातल्या 320हून अधिक महिलांच्या होत्या. या सगळ्यांना पारूच्या कथेत कुठेतरी स्वतःच्या संघर्षाचं प्रतिबिंब दिसलं आणि जगण्यासाठी एक नवी उमेद मिळाली. आणि आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, संदेश. रडू नका, लढा, पारूच्या संघर्षाचा चिरंतन वारसा. तर मग या संपूर्ण कथेतून आपल्याला वाचकांना नेमका कोणता संदेश मिळतो? पारूच्या या अविश्वसनीय प्रेरणादायी कथेतून वाचकांना एक अत्यंत साधा पण तितकाच शक्तिशाली धडा मिळतोय, जो त्यांच्या मनात कायमचा घर करून बसतोय. आणि तो संदेश आहे, रडायचं नाही, लढायचं. विचार करा, जर पारूसारखी एक निरक्षर साधीसुधी स्त्री एवढ्या भयंकर संकटांशी लढू शकते, तर आपणही लढू शकतो. आपण तर कधीच हार मानता कामा नये. हाच या कादंबरीचा आत्मा आहे. पारूची कथा तर आपल्यापर्यंत पोहोचली, पण जरा विचार करा, आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी पारू असतील ज्यांची संघर्षाची कहाणी अजून जगासमोर आलेली नाही. मग पुढची अशी कोणती न सांगितलेली संघर्षाची कहाणी आहे जी आपण सगळ्यांनी ऐकण्याची गरज आहे?